लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना आता 8वा हप्ता आणि राज्य सरकारकडून साडी मिळणार आहे। हो, लाडक्या बहिणींना मोफत साडी वाटप राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य सरकारकडून होणार आहे। 15 जिल्ह्यांमध्ये हे वाटप आता सुद्धा सुरू होऊ शकतं। त्याची यादी कोणती आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या बहिणींना 8व्या हप्त्याचा मेसेज सुद्धा लवकरच येणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची आणि आता आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींसाठी स्वतः इथं अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की आपण काय करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी पुढे वाटप कधी सुरू करणार आहोत, काय होणार आहे, ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्यांना काय होणार आहे, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांनी तिथं दिलेली आहे। सोबतच आपण आता गोड बातमी पाहणार आहोत। होळीच्या सणाला वाढणार गोडी, बहिणींना मोफत साडी। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आनंदाचा शिधा सणाला गोडवा 1500 रुपये तर मिळणारच आहेत। सोबत लाडक्या बहिणींना होळीच्या सणासाठी तिथं साडी मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम इथं राज्य सरकारने घेण्यात आलेला आहे। होळीसाठी आता कोणाला मिळणार हे मी तुम्हाला सांगत आहे। काय आहे प्रक्रिया, तुम्हाला सुद्धा कसं ही साडी मिळू शकते, ह्या सगळ्या गोष्टींची आपण माहिती या व्हिडिओमध्ये सगळ्यांना घेणार आहोत। त्याच्यामध्ये बघा भरपूर अशा साड्या असणार आहेत। काही साध्या साड्या असतील, काही पैठणी साड्या असतील, काही अशा महत्त्वाच्या जे काही साड्या असतील ते आपण बघणारच आहोत पुढं। परंतु खुशखबर म्हणजे काय, तर लाडक्या बहिणींना आता होळीसाठी आता तिथं मोफत साडी ही देण्यात येणार आहे। त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना एक आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे। सगळीकडे आता आनंदच आनंद आहे, कारण लाडक्या बहिणींना पैसे तर मिळणारच, परंतु सोबत आता लाडक्या बहिणींना साडीसुद्धा मिळणार आणि हे महाराष्ट्र सरकारकडून आहे। जर तुम्हाला सुद्धा साडी पाहिजे असेल महाराष्ट्र सरकारकडून तर काय करावं लागणार आहे, काय असेल, सगळी प्रोसेस काय असेल हे सगळे आपण बघणार आहोत। फेब्रुवारीचा हप्ता तर सुरू झालाच आहे, तर तो कसा आपल्याला येऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण बघणार आहोत। कोणते ते 15 जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू झालेलं आहे, हे सगळ्या गोष्टींची एकंदरीत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा। जर तुम्हाला सुद्धा जर या सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा। कारण काय होतं, तुम्ही अशी अपडेट आल्यानंतर तुम्ही तुमच्यापर्यंतच व्हिडिओ ठेवताय, तुमच्या आत्या, मावशी, बहीण, चुलती काय असतील ते सगळे तुमचे जे नातेवाईक त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा कळेल की साडी कशी मिळणार आहे, काय तुम्हाला करावं लागणार आहे, कोणत्या गोष्टींचं पालन करावं लागणार आहे। ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, जेणेकरून तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पण येईल आणि साडी पण येईल। लक्षात आलं। आता बघा आपण एक करून सगळी माहिती ही पाहणार आहोत की फेब्रुवारीचा हप्ता सुरू झाला आहे, पण त्याच्यामध्ये किती रुपये येणार। 1500 रुपये तर फिक्स झालेलंच आहे, तुम्हाला माहिती आहे आता 1500 रुपये। त्यामुळे लाडक्या बहिणी आनंदाचं काय झालं, कारण त्यांना आता साडीसुद्धा मिळणार आहे। लाडक्या बहिणींना आता लाडक्या भावांकडून होळीच्या सणासाठी एक मोठी भेटवस्तू म्हणून साडी ही देण्यात येणार आहे। तुम्हाला माहिती आहे होळीचा सण हा खूप मोठा सण असतो आपल्या इथे सुद्धा, त्यामुळं लाडक्या बहिणींना एक आनंदाचं वातावरण इथं पसरलेलं आहे। आता पैसे कोणत्या खात्यात येणार, कोणत्या बँकेत येणार हे तर आपण सगळी डिटेलमध्ये माहिती घेणारच आहोत, परंतु चॅनलला सबस्क्राईब करा। बघा तुम्ही जर नवीन आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण सगळ्यात लवकर अपडेट, सगळ्यात जास्त अपडेट, महत्त्वाचे अपडेट हे आपण चॅनलवरती देत असतो। त्यामुळे चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की कोणाकोणाला जानेवारीचा हप्ता राहिलेला आहे, कोणाचं सगळं म्हणजे जे फेब्रुवारीचा हप्ता कोणाला पाहिजे, साडी कोणाला पाहिजे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा। साडी पाहिजे आणि तुमचा जिल्हा, साडी पाहिजे तुमचा जिल्हा, असं तुम्ही सगळेजण कमेंट्स करा। म्हणजे जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही तोपर्यंत गव्हर्नमेंटला कळणार नाही की हो ह्या जिल्ह्यात सुद्धा साडी पाहिजे, ह्या जिल्ह्यात वाटप सुरू करा, इथल्या जिल्ह्यांपासून आपण सुरुवात केली पाहिजे। हे सगळ्या गोष्टी कधी करणार, ज्यावेळेस तुम्ही कमेंट्स करतील, भरपूर कमेंट करा, साडी पाहिजे, पहिला हप्ता आला नाही, दुसरा हप्ता, 8वा फेब्रुवारीचा हप्ता द्या, 2100 रुपये हप्ता करा, ह्या जिल्ह्यापासून सुरुवात करा, असं तुम्ही ज्यावेळेस बोलणार नाही त्यापर्यंत तुमचे हे सगळे पैसे येणार नाहीत। आता बघा कोणत्या बँकेत काय आहे, तर लक्षात घ्या बँकेमध्ये सर कोणतेही बँक खातं असू दे, तुम्हाला काही महत्त्वाची कामं करायची आहेत, तर तुमचं बँक खातं कोणतं आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, ॲक्सिस आहे, पोस्टाचं खातं आहे, कोणतं आहे हे सगळं तुम्ही कमेंट्स करा। जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की तुमचं काय चाललंय, सरकारला समजणार नाही की तुमचं काय चाललंय, ह्या सगळ्या गोष्टी। आता बघा एक सांगतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमची कोणती बँक असू दे, जसं आपण सांगितलं की आता SBI आहे, तर SBI मध्ये जाऊन तुम्हाला पहिलं तर काम करायचं आहे की तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे की नाही हे बघायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं अपडेटेड आधार कार्ड असेल तरच तुम्हाला आता पैसे येणार आहेत, कारण तुम्ही जर आधार कार्डच अजून अपडेट केलं नसेल, त्याच्यावरची जी माहिती आहे तीच बँकेतली माहिती ही सगळी जर सेम नसेल तर मात्र तिथं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तुम्हाला तिथं पैसे यायला तिथं प्रॉब्लेम येणार आहे। त्यामुळे लक्षात घ्यायचं, पहिलं काम आत्ताच करायचं आहे, आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। दुसरं महत्त्वाचं काम, आता हे होळीच्या सणाला
आनंदाचा शिधा सुद्धा मिळणार आहे बघा, लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा सुद्धा मिळणार आहे, सोबत साडी सुद्धा मिळणार आहे. तर ह्यासाठी हे मिळणार कसं, तर यासाठी तुम्हाला तुमचं रेशन कार्ड अपडेट करणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतोय, जर तुमचं रेशन कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला आता आनंदाचा शिधा जो मिळणार आहे होळीसाठी तो मिळणार नाही, जी साडी मिळणार आहे सरकारकडून ती साडी मिळणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला रेशन कार्ड हे तुम्हाला अपडेट करून घ्यावंच लागणार आहे. कारण तुम्हाला मी परत एकदा सांगतोय, जर तुमचं रेशन कार्ड अपडेट नसेल तर तुमचं जिल्ह्याचं जरी तुमचं नाव असलं, यादी जरी असली तरी तुमचं नाव त्याच्यामध्ये नसणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जे रेशन कार्ड अपडेट नसेल तर तुमचं जे काही लाडकी बहीण योजना अर्ज पडताळणी आहे त्या पडताळणीमध्ये सुद्धा नाव असणार आहे. कारण काही महत्त्वाच्या ज्या 5 वस्तू आहेत त्या 5 वस्तूमध्ये सुद्धा ज्या अंगणवाडी का सेविका सुद्धा ज्या चेक करत आहेत की लाडकी बहीण योजनेसाठी जी पात्र महिला आहे, कारण ही साडी कोणाला मिळणार आहे, तर ही साडी मिळणार आहे लाडक्या बहिणींना. लाडकी बहीण कोणती, जी लाडकी महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहे, जिचं सगळं उत्पन्न व्यवस्थित आहे आणि जिला रेशन कार्ड हे तिचं पिवळं आणि किंवा केशरी रेशन कार्ड आहे, अशाच लाडक्या बहिणींना मिळणार आहे. परंतु ह्या रेशन कार्डमध्ये जर तुमचं नावच नसेल तर तुम्हाला कसं मिळणार पैसे. त्यामुळं पहिलं काम करायचं, रेशन कार्ड दुकानात जाऊन आजच्या आज रेशन कार्ड सगळे जे तुमचे सहकुटुंब सहपरिवार असतील, कारण ही जी लास्ट तारीख आहे ती 15 तारीख आहे, लक्षात घ्या. आज 10 तारीख आहे, 15 तारीख लास्ट आहे, तर 15 तारखेच्या आत तुम्हाला हे काम करावंच लागणार आहे. जर तुम्हाला आनंदाचा शिधा, होळीला साडी, तुम्हाला 8वा हप्ता, फेब्रुवारीचा हप्ता हे सगळं जर पाहिजे असेल, जे तुम्हाला मिळणार आहे, बहिणींना मोफतची साडी मिळणार आहे, 8वा हप्ता, हे सगळं मिळण्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करून घ्यावंच लागणार आहे. आजच तुम्हाला जाऊन तुमची जी काही रेशन दुकान आहे जिथून तुम्ही रेशन धान्य घेता, सहकुटुंब सहपरिवार जाऊन तुम्हाला तिथं तुमचं KYC करणं खूप गरजेचं आहे. जर तुमचे जे ठसे आहेत, डोळे स्कॅन करून हे सगळे मशीनच्या द्वारे तुमचं KYC केलं जातं. जर ह्याच्यामध्ये तुमचं KYC सक्सेसफुल झालं तर 100% तुम्हाला तिथं 8वा हप्ता पण येणार, सोबत तुम्हाला जी काही आनंदाचा शिधा आहे प्लस मोफत साडी आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळं येणार आहे. त्यामुळं पटकन आजच्या आज जमलं तर आजच काम करू घ्या, नाही तर उद्या तरी सहकुटुंब सहपरिवार आधार कार्ड घेऊन जायचं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. कारण आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलं की जर तुमचं सगळं व्यवस्थित असेल, आधार कार्ड अपडेट असेल, रेशन कार्ड अपडेट असेल, तर तुम्हाला घाबरायची गरज नाही, तुमचं नाव कुठेही काढलं जाणार नाही. सोबत बघा, गॅस सिलेंडरचं सुद्धा तसंच आहे. जर गॅस सिलेंडरचं तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर गॅस सिलेंडरची सुद्धा तुमची KYC झालेली गरजेचं असणं पाहिजे. जर तुमचं नावावर गॅस असेल तर ते KYC झाली नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे, तिथं तुम्हाला गॅस मिळणार नाही. त्यामुळे KYC करणं खूप गरजेचं आहे 3 गोष्टींची. पहिली गोष्ट रेशन कार्ड, दुसरी गोष्ट गॅसची, तिसरी गोष्ट आधार कार्डची. या 3 गोष्टी ज्याच्या सक्सेसफुल व्यवस्थित असतील त्याला 8वा हप्ता मिळेल, गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील, मोफत तिथं साडी मिळणार होळीला आणि तिथं आनंदाचा शिधा सुद्धा मिळणार. आता कोणत्या जिल्ह्यात मिळणार वाटप सुरू बघा. शक्यता तिथं अशी आहे की पुणे, रायगड, सातारा, सांगली, मुंबई, नाशिक, जालना, धुळे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, लातूर, कोल्हापूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून वाटप सुरू झालेलं आहे. परंतु हे जरी वाटप असलं तरी तुमचं रेशन कार्डच अपडेट नसेल तर मात्र तुम्हाला पैसे येणारच नाहीत. कारण कसं आहे, जरी तुमचा जिल्हा त्यात पात्र असला तरी तुमचं रेशन कार्ड, तुमचं सगळे KYC, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स हे क्लिअर आहेत का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुमचं क्लिअर नसेल तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम होईल. शेजारच्याला पैसे येतील, ताईला, माईला, सगळ्याला पैसे येतील, मात्र तुम्हालाच पैसे येणार नाही. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं काम जे मी 3 कामं सांगितलेत, ती 3 कामं तुम्हाला करायची आहेत. तुमचं बँक सगळं व्यवस्थित अकाउंट चालू आहे का, तुमच्या बँकला आधार कार्ड लिंक आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला तिथं पडताळणी करणं खूप गरजेचं आहे. बघा, पडताळणी केली तर तुम्ही एकदा निश्चित होऊन जाईल आणि तुम्हाला सुद्धा पैसे येऊन जातील. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण त्यांना साडी आणि 8वा हप्ता नक्कीच मिळणार आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.